आपली पुढची रेसिपी काय आहे? ओल्या नारळाच्या तिखट करंज्या. ओल्या नारळाच्या तिखट करंज्या एक वेगळी रेसिपी आहे. मलाही उत्सुकता आहे. मला साहित्य सांगतेस काय काय? हो, आपण सगळ्यात पहिल्यांदा कांदा चिरून घेतलाय, बारीक चिरून घेतलाय. ओके. आणि त्यानंतर इकडं हा मैद्याला मी तेलात थोडंसं तेलाचं मोहन टाकून पाणी आणि मीठ टाकून हा असा गोळा बनवून आपण नेहमीच डो करतो तसं अगदीच. नंतर खोबरं किसलेलं आहे. ही आले, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्यांची पेस्ट आहे. ओके. मैदा थोडासा जर लावायला लाटताना जर लागला तर मोहरी, मीठ, कोथिंबीर, हळद, हिंग आणि जिरं. ओके. साहित्य माझ्या लक्षात आलेले, उत्सुकता वाढलेली आहे. कारण इथे तेल तापत इथे ठेवलंय, इथेही तेल आहे. काय करायचंय काय पहिल्यांदा? सुरुवातीला आपण ना सारण बनवून घेऊ आणि त्यानंतर एका साईडला ते लाटून घेऊया आपण त्याची पुरी आणि त्यानंतर याच्यामध्ये तळायची. ओके. करंजी सारखी आपल्याला हे करायचं ना? हा. थोडंसं मोहरी आणि थोडंसं जिरं. त्यानंतर आपण मसाला टाकू आपला वाटलेला. मी झालो का? म्हणजे काय जरा तिखट मला आवडतं. हा, जरूर जरूर. आता तुम्ही कांदा घालू शकता. आता झालं. काय घालायचं त्यात मला सांगा. हा, आता त्यामध्ये कोथिंबीर घालायची. ओके. आणि कोथिंबीर हलकीशी झाली की त्यामध्ये हळद, हिंग घालायचं आणि मग खोबऱ्याचं कीस घालायचं. आता हे तुमच्या हातावर आहे. म्हणजे कसं आहे की तुम्हाला जरा गोडसर हवं असेल तर खोबरं तुम्ही वाढवा. जर तुम्हाला तिखटपणा जास्त हवा असेल तर खोबरं कमी घाला. अगदी. आता सारण तयार झालेलं आहे. सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं जेणेकरून याला पाणी नाही सुटणार आणि आपल्याला करंजी लाटताना फुटायची भीती कमी असेल. बरोबर. आणि मीठ टाकलं की हलवून लगेच गॅस बंद करून गार होऊ द्यायचं. ओके. बंद करू? हो, अगदी. ओके. आपलं सारण रेडी झालंय. सारण जोपर्यंत गार होतंय तोपर्यंत आपण याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटूया आणि याला करंजीच्या शेप मध्ये नंतर हे सारण भरल्यावर कापून टाकू. ओके. आता ह्याच्यात आपल्याला सारण घालायचं. याच्यात सारण भरायचंय. आपल्या करंजी कटरने कापून घ्या. चला आता आपण हे तेलात सोडायचे. तेलात सोडायचं. तेल तापलेलंच आहे. बंद करायचं. चला घ्या, कोथिंबीर घ्या, पेन घ्या, साहित्य आणि कृती लिहायला घ्या. ओल्या नारळाची तिखट करंजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, मैदा, ओल्या खोबऱ्याचा कीस, कोथिंबीर, मिरची, आलं लसूण पेस्ट, मोहरी, मीठ, जिरं, हिंग आणि हळद. कृती: मैद्यामध्ये तेल, पाणी आणि मीठ घालून तो भिजवून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, कांदा, कोथिंबीर, हळद, हिंग, ओलं खोबरं आणि मीठ घालून सारण वाफवून घ्यावं. मैद्याची पारी लाटून त्यामध्ये सारण भरावं आणि करंज्या कातून खरपूस तळून घ्याव्यात.